सकाळचे 9:45 झाली होती. शहर अजून पूर्णपणे जागं झालं नव्हतं, पण शिवाजीनगर बाजार मात्र नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. भाजीवाल्यांची आरडाओरड, माशांचा दर्प, हातगाड्यांचा आवाज आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसांची कडक नजर, सगळं काही रोजच्या सारखं त्या बाजाराच्या एका कोपऱ्यात फुटपाथावर एक साधीशी बाई बसली होती. तिच्या अंगावर फिक्कट रंगाची साडी, डोक्यावर थोडासा फाटका दुपट्टा, समोर छोटीशी टोपली. टोपलीत होत्या बांगड्या, टिकल्या, नाकफूल, केसांच्या क्लिप्स आणि स्वस्त दागिने. ती बाई शांत होती, खूपच शांत. ती कोणाशी जास्त बोलत नव्हती. फक्त एखादा ग्राहक आला तर हळूहळू आवाजात दर सांगायची. तिचं नाव सीमा, पण तो फक्त नाव होतं, ओळख नव्हती. कारण त्या बाजारात बसलेला एकही माणूस तिला जाणत नव्हता की ती बाई दागिने विकत नव्हती. ती प्रत्येक माणसाचं निरीक्षण करत होती. प्रत्येकाची हालचाल, प्रत्येकाची नजर, प्रत्येक आवाज. विशेषतः पोलिसांच्या. सीमा गेली 15 वर्षा पोलीस खात्यात होती. ती PSI पोलीस उपनिरीक्षक होती, भ्रष्टाचाराविरोधी पथकात काम करणारी. तिने अनेक मोठी प्रकरणं उघड केली होती, पण यावेळी प्रकरण वेगळं होतं. शहरातील काही बाजारपेठांमध्ये पोलीस दलाल आणि गुंड यांचा एक मोठा साखळी भ्रष्टाचार सुरू होता. हप्ता दररोजचा. जे भाजीवाले पैसे देत नाहीत त्यांना उचललं जायचं. ज्यांनी आवाज उठवला त्यांचं दुकान बंद. हे सगळं उघड करणं सोपं नव्हतं. म्हणून सीमा अंडरकव्हर गेली होती, साधी विक्रेता बनून. ती गेली 3 महिने वेगवेगळ्या बाजारात बसत होती, नोंदी करत होती, नावे लक्षात ठेवत होती. वेळ, रक्कम, पोलीस, सगळं. आजचा बाजार तिच्या ऑपरेशनचा शेवटचा टप्पा होता. पण तिलाही माहीत नव्हतं की आजच्या दिवशी सगळं उलटणार आहे. साधारण 11च्या सुमारास बाजारात अचानक शांतता पसरली. लोक आपल्या आपल्या जागी थांबकले, कारण 2 पोलीस हळूहळू बाजारात शिरले. एक होता हवालदार रामनिवास देशमुख, जाड आवाज, डोळ्यात माज, हातात काठी. दुसरा होता नखवा शिपाई राजू कदम. तो अजून खूप काही शिकायचा होता. रामनिवास थेट पहिल्या भाजीजवळ गेला. आजचा हप्ता. त्याचा आवाज दबाव टाकणारा होता. भाजीवाला काही न बोलता पैसे पुढे करतो. रामनिवास हसतो. राजू सगळं पाहतो पण काहीही बोलत नाही. तेवढ्यात रामनिवासाची नजर सीमेकडे जाते. फुटपाथावर बसलेली शांत, निर्भय. ए बाई, तो ओरडतो. सीमा हळूच वर पाहते. काय विकतेस? बांगड्या साहेब. परवाना आहे का? नाही. रामनिवासच्या ओठावर स्मित येते. मग पैसे द्यावे लागतील. सीमा शांत. किती? ती विचारते. 500. ती मान हलवते. नाही देऊ शकत. क्षणात वातावरण बदलतं. रामनिवास चिडतो. मग इथे बसायचा अधिकार नाही. राजू मध्येच म्हणतो. साहेब गरीब दिसते. गप. रामनिवास ओरडतो. तो सीमाचा हात पकडतो. चल ठाण्यात. लोक जमा होतात. कोणी विरोध करतो, कोणी घाबरतो. सीमा मात्र शांत असते. तिला माहीत असतं हे घडणारच होतं. जीपमध्ये बसताना ती फक्त एवढंच म्हणते, आजचा दिवस तुमच्यासाठी फार महाग पडेल. रामनिवास हसतो. ठाण्यात सीमा लॉकअपमध्ये जाते. लोखंडी दरवाजा बंद. बाहेर राजू उभा. त्याच्या मनात प्रश्न, ही इतकी शांत का आहे? घाबरलेली का नाही? लॉकअपमध्ये बसलेली सीमा हळूच डोळे मिटते. तिला तिचं प्रशिक्षण आठवतं. तिच्या वरिष्ठांचा आवाज, खरा गुन्हेगार स्वतःचा पुरावा देतो. ती हसते. अर्ध्या तासानंतर ठाण्याचा फोन वाजतो. ड्युटी ऑफिसर उचलतो. हो सर. त्याचा चेहरा पांढरा पडतो. काय? PSI सीमा चौधरी. तो घाबरून रामनिवासकडे पाहतो. फोन स्पीकरवर ठेवतो. SP चा आवाज घुमतो. तुमच्या ठाण्यात PSI सीमा चौधरी आहेत का? सगळं ठाणं शांत. राजूच्या हातातून काठी पडते. लॉकअप उघडतो. सीमा बाहेर येते. आता ती विक्रेता नसते, ती अधिकारी असते. ती ओळखपत्र दाखवते. PSI सीमा चौधरी, भ्रष्टाचाराविरोधी पथक. रामनिवास हादरतो. सीमा शांतपणे ठाम बोलते. आज सकाळपासून तुम्ही किती पैसे घेतले? कोणाकोणाकडून? सगळं रेकॉर्ड आहे. SP स्वतः येतात. रामनिवास अटक होतो. तोच लॉकअपमध्ये. राजू रडतो. मॅडम मला माहीत नव्हतं. सीमा म्हणते.
माहीत असूनही गप्प असणं हीच खरी गुन्हेगारी आहे. दुसऱ्या दिवशी बातमी, बाजारात बांगड्या विकणारी बाई निघाली PSI. पोलीस खात्यात धक्का आणि सीमा ती पुन्हा अंडरकव्हर निघते. कारण खरा पोलीस वर्दीपेक्षा प्रामाणिकपणा ओळखला जातो.